तच्च गमं कतं साधु यं गत्वा नानुतप्यते यस्य पतितो सुमनो विपाकं पटिसेवति। तथागत सम्यक संबुद्ध तथागत निर्मित पवित्र बौद्ध धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना अभिवादन करून आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आजच्या कथेमध्ये राजा बिंबिसाराची जो माळी होता ज्याचं नाव होतं सुमन माळी, सुमन माळी हा राजाच्या दरबारात रोज जाऊन फुलं राजाला नेऊन द्यायचा, सुगंधित फुलं, खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे फुलं, त्याची मोठीच्या मोठी एक बाग होती सुमन माळीची। आणि ते सुमन माळी त्या बागेतले खूप चांगल्या पद्धतीनं जपलेले मोठे गेलेले फुलं, सुगंधित फुलं रोज सकाळी राजाला नेऊन द्यायचा। झालं असं की राजाप्रमाणेच हा सुमन माळी सुद्धा खूप श्रद्धावान होता। राजा बिंबिसार हा श्रोतापन्न आहे, राजा असून सुद्धा तो श्रोतापन्न आहे। बघा, त्या काळातले बौद्ध राजे हे किती चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करायचे याचा हा खूप चांगल्या पद्धतीचा नमुना आहे, उदाहरण आहे की राजा आहे ना, त्याला काय गरज आहे, पण असा राजा सुद्धा बुद्ध धम्माचं आचरण करून तो स्वतः व्यक्तिगत जीवनात श्रोतापन्न झालेला आहे। आणि अशा श्रोतापन्न राजाचा जो काही सेवक आहे, जो काही माळी आहे, तो सुमन नावाचा माळी आहे आणि तो सुद्धा राजासारखाच श्रद्धावान आहे। एकदा सकाळच्या प्रहारी या सुमन माळ्याने आपल्या सर्व फुलांना जमा केले आणि राजाकडे ती फुलं नेण्यासाठी चालले असताना राजगृहाच्या वाटेवर त्याला तथागत सम्यक संबुद्ध पायी पायी चालताना दिसले। ज्या तथागताला बघितल्यानंतर मोठमोठे प्राणी सुद्धा तथागताच्या सेवेमध्ये लागायचे, तर सर्वसाधारण माणसाची बातच काय। तथागत चाललेत राजगृहाच्या वाटेनं पायी पायी, त्या सुमन माळ्यानं पाहिले आणि बुद्धाला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात श्रद्धा जागली। राजासाठी नेण्यात येणारी त्याच्याजवळचे सारे फुलं त्यांनी भगवंताच्या एक एक करून चरणावरती अर्पण केले। बुद्ध चालू लागले, सुमन माळी बुद्धांच्या पुढे बुद्धाच्या चरणावरती पुष्प टाकत होता। राजाच्या दरबारात जाणारे फुलं ते साधे सुधे असतील का? नाही, उच्च कोटीचे फुलं असतील। त्यावेळी त्या काळी असलेल्या ज्या काही फुलांच्या महागड्या जाती होत्या त्यातले ते फुलं होते। सारे फुलं त्यांनी तथागताच्या चरणावरती अर्पण केले। हातातल्या शेवटच्या फुलापर्यंत त्यांनी फुलं अर्पण केले आणि बुद्धांना वंदन करून तो एका बाजूला उभा राहिला। बुद्ध राजाच्या दरबारामध्ये आलेत, राजवाड्यात आलेत। राजा बिंबिसाराच्या इथे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाचं भोजनदान होतं। जेव्हा त्या माळीने सर्व काही फुलं अर्पण केले तर तेव्हा त्याच्या मनाला खूप चांगल्या पद्धतीने समाधान वाटलं आणि त्याला वाटलं की मी आता जगातलं सारं काही सुख मिळवलेलं आहे। तथागत सम्यक संबुद्धांचं राजाच्या घरी भोजन झालं, भिक्खू संघाचं भोजन झालं। बुद्ध आणि भिक्खू संघाचं भोजन झाल्यानंतर पुण्यानुमोदन, आशीर्वाद, प्रवचन देऊन तथागत सम्यक संबुद्ध आणि भिक्खू संघ बेळूवनात रवाना झाला। राजाने सुद्धा तथागतांना सोडण्यासाठी काही अंतरापर्यंत तथागताच्या भिक्खू संघाच्या पाठीपाठी ते चालले। आता भिक्खू संघ चालत असताना उपासक उपासिकांनी पाठीमागेच चालावं, है ना, पाठीमागे चालावं। ही बुद्ध काळातली महान अशी वैचारिक सभ्यता आहे, बुद्ध काळातली ती सभ्यता आहे, विचारसरणी आहे की चिवराच्या पुढे पांढरा कपडा असता कामा नये।
किंवा चिवराच्या पुढे उपासक उपासिका जाता कामा नये. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण तशा पद्धतीनं ती व्यवस्था केली पाहिजे. इकडे राजाने खूप आनंदाने त्या सुमन माळ्याला बोलवून घेतले आणि त्याचं स्वागत केलं. त्याला खूप चांगल्या पद्धतीचे उपहार दिलेत, बक्षीस म्हणून काही गोष्टी दिल्या असतील त्या काळात. तर राजा खुश झाला. तर जगातली कोणती महागडी वस्तू मागा मिळेल. आणि राजा दुःखी झाला तर मग राजाला वाटेल ते राजा करेल. कोड्याची शिक्षा देईल, फाशीची शिक्षा देईल, त्याच्या मनात आलं ते करेल. पण इथं राजा फार खुश झाला होता. राजा खुश यामुळे झाला कारण राजा सुद्धा भगवान बुद्धाचा उपासक होता ना. आणि तो साधा सुद्धा उपासक होता का नाही, तो श्रोतापन्न होता. त्याला खूप आनंद वाटला. आणि माझा सगट, माझा माळी सुद्धा, आता माळी म्हणजे सेवक ना, माझा माळी सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांची सेवा करतोय हे पाहून राजाला सुद्धा खूप आनंद झाला. आणि राजानं त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं, त्याला उपहार वगैरे दिले. अशा पद्धतीनं तिथला तो सगळा कार्यक्रम संपन्न झाला. इकडे वेळुवनात भिक्खू आनंद तथागत सम्यक संबुद्धांना म्हणतात. बुद्ध आणि भिक्खू संघ सगळा वेळुवनात आल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाला म्हणते आनंदाने प्रश्न विचारला की भगवान, हा जो माळी आहे, सुमन नामाचा माळी, याने या कृत्यामुळे, आता त्याने जे कार्य केलं होतं, या कृत्यामुळे याला कुठली गती मिळाली किंवा याचे कुठल्या पद्धतीचे पुण्यकर्म झाले हे तथागत सम्यक संबुद्धांनी बुद्धांना म्हणते आनंद यांनी विचारलं. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की हा जो माळी आहे ते पुष्प अर्पण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे ते त्याच्या मनात भय नाही आहे, है ना. भय नाही आहे. दुसरा कोणी असता तर त्याने विचार केला असता की राजासाठी हे फुलं घेऊन चाललो, आणि राजासाठी हे फुलं नेत असताना जर राजापर्यंत ते पोहोचले नाहीत तर राजाला जर समजलं की भगवान बुद्धाच्या चरणावरती मी फुलं टाकले तर राजा काय करेल, राजाच जाणे. या भयापोटी त्यांनी या भयाचा विचार केला नाही किंवा त्यांनी स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा केली नाही. आणि ते श्रद्धेपोटी सारेच्या सारे पुष्प तथागताच्या चरणावरती त्यांनी अर्पित केले, म्हणजे तो भयरहित आहे. तर हे सुमन माळीचं एवढं महान पुण्यकर्म झालेलं आहे. या एका कर्मामुळे तो येणाऱ्या जन्मांमध्ये 4 अपाय गतीला जाणार नाही. किती सोपं काम आहे. म्हणजे ही जी विचारधारा आहे, आम्ही चिवराचा सन्मान करत असताना चिवरधाऱ्यांचे पाय धुतो, आम्ही चिवराचा सन्मान करत असताना चिवरधारी व्यक्तीला पुष्प त्याच्या पायावरती अर्पण करतो, तर ही 50-60 वर्षाची विचारसरणी नाही आहे. ही 50-60 वर्षामध्ये विकसित झालेली वैचारिक पद्धती नाही आहे. तर हिचे तार बुद्ध काळात जोडलेले आहे. 2600 वर्षापूर्वी जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध हयात होते, भिक्खू संघ होता, तथागत कालीन भिक्खू संघाचं स्वागतासाठी हे सुद्धा लोक करायचे. आता सुमन माळ्यानं ते फुलं तथागताच्या चरणावरती अर्पण केल्यामुळे त्याचं एवढं मोठं पुण्यकर्म तयार झालं, एवढं मोठं पुण्य की त्या पुण्यामुळे तो येणाऱ्या जन्मामध्ये 4 अपाय गतीला जाणार नाही. अपाय गतीमध्ये त्याला दुर्गती म्हटलेलं आहे. त्यातली एक आहे, सुमन माळी जो आहे तो नरक योनीत जाणार नाही. नरक योनी, नाही शब्द आपल्याला थोडे मोठे मोठे वाटतात, पण ते बारकाईनं जर विचार केला ना तर लगेच समजते. आता नरक योनी म्हणजे काय, रोडमध्ये ड्रेनेज लाईन असते, गटार, कुठल्याही नगरातलं गटार, त्या गटाराचं झाकण उघडायचं आणि त्या गटारामध्ये असलेले छोटे छोटे जीवजंतू जे आहे ती नरक योनी आहे. बरोबर आहे. सडलेल्या ठिकाणावरती, सडलेल्या भाजीपाल्यात किंवा इकडे तिकडे
म्हणजे अस्वच्छ असलेल्या ठिकाणी उत्पन्न होणारे जीवजंतू आहेत, घाणीवरती उत्पन्न होणारे जीवजंतू आहेत. तर या साऱ्या जीवजंतूला नरक योनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा नरक योनीमध्ये हा कदापि जाणार नाही. कोण? सुमनमाळी. दुसरी, पशु योनीमध्ये तो जाणार नाही. येणाऱ्या त्याला मिळणाऱ्या जन्मामध्ये तो बैल होणार नाही, गाढव होणार नाही, कुत्रा होणार नाही, मांजर होणार नाही. जे काय पशु असतील त्या पशु योनीमध्ये तो जाणार नाही. प्रेत योनीमध्ये तो जाणार नाही आणि असुर योनीमध्ये सुद्धा तो जाणार नाही. तर या 4 अपायगतीपासून तो वाचलेला आहे. एवढंच नाही तर तथागत सम्यक संबुद्ध त्या विळुवनात म्हणतात की हा सुमनमाळी वेळ आल्यावर हा सुमनमाळी प्रत्येक बुद्ध बनणार आहे. विचार करा माय माऊल्यांनो की हे किती छोटं काम आहे, पण फळ किती मोठं आहे. म्हणजे हा सुमनमाळी राजाला देणारे रोजचे फुलं तो एक दिवशी तथागताच्या चरणावरती अर्पण करतोय आणि त्याच्या त्या पुण्यकर्मामुळे त्याला 5 प्रकारचे फायदे झालेले आहेत. 4 प्रकारच्या येवणी मिळत नाहीयेत की ज्या अपायगतीला नेणाऱ्या येवणी आहेत, 4 प्रकारच्या त्या भेटत नाहीयेत. आणि 5वा फायदा, तो येणाऱ्या काळात वेळ आल्यावर प्रत्येक बुद्ध बनणार आहे. अशा पद्धतीच्या या 5 फायदा त्याला होणार आहे. म्हणजे अलौकिक अद्भुत पुण्यकर्माचे फळं कसे आहेत? लोकोत्तर आहेत, लौकिक आहेत आणि लोकोत्तर सुद्धा आहेत. पुण्यकर्माचे फळ सार्वजनिक जीवनामध्ये पण आहेत, ज्याला आपण यहिक सुख म्हणतो. या यहिक सुखामध्ये सुद्धा पुण्यकर्माचे फळ आहेत आणि लोकोत्तर जगासाठी सुद्धा पुण्यकर्माचे फळ आहेत. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या पद्धतीनं आपण आपल्या पुण्यकर्माला जागरूक पद्धतीनं समजून घेऊन ते कर्म वारंवार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी कालच्याही प्रवचनात तुम्हाला सांगितलं, बूंद बूंद से घडा भरता है. छोटे छोटे कर्म आहे, छोटे छोटे चांगले कर्म करता 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 अशा पद्धतीनं वेळ आल्यावर त्याचा परिणाम होतो. समुदाय आहे ना, तो समुदाय एकदा बनला, आता लावलेलं झाडाला लगेच फळ येतात का 8 दिवसात? लावलेल्या कितीही लवकर येणारं झाडाचं फळ असू द्या, त्याला किमान 2 महिने तरी लागतील, 4 महिने तरी लागतील, 6 महिने तरी लागतील. जेवढं फळ गोड तेवढा वेळ जास्त द्यावा लागते. बरोबर आहे? जेवढं फळ गोड तेवढा वेळ जास्त द्यावा लागते. पेरू हिरवा असताना खाल्ला तर आणि तुरट लागतो, आणि तो जरा पिवळसर झाल्यावर खाल्ला तर गोड लागतो. तर हे त्या पद्धतीनं आहे. म्हणजे एका कर्मामुळे जर 5 प्रकारचे फायदे बुद्ध काळात होतात आणि आचरण करणारा उपासक उपासिकाच आहे, तर त्या काळातले उपासक उपासिका जर एका पुण्यकर्मामुळे एवढ्या चांगल्या पद्धतीच्या फळापर्यंत जात आहेत, तर तीच कडी आणि तोच सद्धर्म आजही तुमच्या विकासासाठी काम करतोय. आणि आपण सुद्धा असे छोटे छोटे कर्म संचित करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. सुमनच्या कार्याला कोणतं कार्य म्हटलेलं आहे? बुद्ध म्हणतात की सुमनमाळ्याचं हे कर्म कोणतं आहे? समजूतदार पद्धतीने केलेलं कार्य आहे, सजग पद्धतीने केलेलं कार्य आहे, समजून केलेलं कार्य आहे. बघा, भावनेच्या भरात ते कार्य झालं का? अजिबात नाही. तर जाणून बुजून खूप चांगल्या पद्धतीनं मनाला स्वच्छ करून केलेलं ते कार्य आहे, आणि म्हणून याला समजूतदार पद्धतीचं कार्य म्हटलेलं आहे. जे कार्य केल्यावर माणसाला पश्चाताप होत नाही ते हे कर्म आहे. पश्चाताप देणारे हजारो लाखो कर्म माणसाकडून होतात, पण त्या हजारो लाखो कर्मात एखादं असं कर्म आहे की ते कर्म केल्यानंतर माणसाला पश्चाताप होत नाही. सुमनमाळीला पश्चाताप झाला नाही, त्याला असं वाटलं नाही की मी तथागताच्या चरणावरती हे फुलं अर्पण केल्यानंतर राजा मला काय शिक्षा देईल, असं त्याच्या मनात भयच आलं नाही.
त्याला हे 100% माहीत होतं, कारण त्याच्यामध्ये श्रद्धा होती. आणि श्रद्धेच्या त्या सगळ्या गोष्टीमुळे किंवा श्रद्धेच्या भावनेमुळे त्याला हे समजलं की मी जे फुलं अर्पण करत आहे ते साध्या सुध्या माणसाच्या चरणावरती अर्पण करतोय का? अजिबात नाही. तर हे भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्ध कामतना भवतना विभवतना या तीनही प्रकारच्या तृष्णेला ज्यांनी मुळातून उखडून बाहेर फेकून दिलंय, अशा तथागत सम्यक संबुद्धांच्या चरणावरती मी माझे पुष्प अर्पण करतोय. तर हे त्यांनी जाणून बुजून केलेलं कर्म आहे आणि जाणून बुजून केलेलं पुण्यकर्म. दोन कर्म आहेत. जाणून बुजून केलेलं पापकर्म हे अपायगतीला नेतं, दुर्गतीला नेतं. जाणून बुजून केलेलं पुण्यकर्म हे सुगतीला नेतं, सुख प्रदान करतो. तथागत सम्यक संबुद्ध पुढे म्हणतात की स्वतःचा स्वार्थ विसरून केलेले कर्म आहे. स्वतःचा स्वार्थ विसरून केलेले कर्म आहे. तेच फुलं राजाकडे गेले असते आणि राजाने तेच फुलं बुद्धांना अर्पण केले असते. आता राजाला ते फुलं दिल्यानंतर आता बुद्धाच्या चरणावरती राजा फुलं टाकणार आहे, म्हणजे त्या फुलाची किंमत सर्वसाधारण रोजच्या पेक्षा जास्त मिळणार होती. साहजिक आहे ना. दररोज झेंडूच्या फुलाची किंमत वेगळी असते. दसरा दिवाळी आली की ते झेंडूचे फुलं 100 रुपयाने विकल्या जातात. 200 500 रुपये किलो भाव होऊन जाते त्याचा. विशिष्ट दिवसाला विशिष्ट लोकांची किंमत वाढते. विशिष्ट दिवसाला विशिष्ट वस्तूची किंमत वाढते. विशिष्ट दिवसाला विशिष्ट फुलांची किंमत वाढते. इथं स्वयं भगवान येत आहेत आणि भगवंताच्या चरणावरती या राजाला पुष्प अर्पण करायचे आहेत. म्हणजे राजांना काही का होईना पण बक्षीस तर दिलंच असतं त्याला. बघा, तरी तो त्या स्वार्थापायी लागला का? तो नाही. त्यानं स्वार्थ केला नाही आणि म्हणून स्वार्थ न पाहता केलेलं कर्म हे त्याला सुख देऊन गेलं, समाधान घेऊन गेलं. आणि म्हणून साऱ्या उपासक उपासिकांनी पश्चाताप न होणारे असे कर्म केले पाहिजे, जे कर्म पश्चातापमध्ये पाडत नाहीत. वारंवार त्या कर्माबद्दल माणूस विचार करत नाही. करायचंच नव्हतं, कसं काय झालं, माझ्या मनातच नव्हतं, कसं काय झालं, हे असे जे विचार करतो आपण, तर या संदर्भात तो विचार नाहीये. करायचं म्हणजे करायचं, करायचं म्हणजे करायचं. कारण जेव्हा करायचं म्हणजे करायचं आणि तेही चांगलं करायचं अशी भावना माणसाच्या मनात येते, चांगल्या गोष्टी मनात आल्यानंतर त्या पटकन केल्या पाहिजे. कारण एका चांगल्या गोष्टीला रोखण्यासाठी 1000 वाईट गोष्टी सेकंदाला आपल्या मनात उत्पन्न होतात. एक चांगली गोष्ट आली रे आली आणि ती चांगली गोष्ट आपल्याला सन्मार्गावर नेत असेल, धम्ममार्गावर नेत असेल, पुण्याची गोष्ट असेल, कल्याणाची गोष्ट असेल, ती पटकन करून मोकळी व्हायची. फार घंटोन-घंटी वेळ लावत बसायचा नाही, फार विचार करत बसायचा नाही. मनाला वाटलं की नाही चांगली गोष्ट आहे ना, पटकन करा आणि मोकळं व्हा. वाईट गोष्टी संदर्भात विचार करा. अकुशल करताना विचार करायला पाहिजे असं तथागत सम्यक संबुद्धांनी म्हटलेलं आहे. तथागतांनी वेळूवनात भिक्खू संघाला उपदेश देताना तथागत सम्यक संबुद्ध धम्मपदातील 68 क्रमांकाची ही गाथा त्या ठिकाणी बोलतात. तथागत म्हणतात, तच्च कमं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति यस्य पतितो सुमनो विपाकं पटी सेवती. अर्थ, असे कर्म करणे चांगले असते की जे केल्यावर मागून पश्चाताप करावा लागत नाही आणि त्याचे फळ प्रसन्न चित्ताने चांगल्या मनाने भोगता येईल. असेच कर्म सुमन माळीसारखे करायला पाहिजे की जे केल्यानंतर फक्त सुख आणि सुखच मिळेल, सुख आणि सुखच मिळेल. सुखासाठीच
चांगले कर्म करावे, सुखासाठीच कुशल कर्म समजून घ्यावे आणि काया वाचा मनाने सदोनीत खूप चांगल्या पद्धतीचं कर्म करून आपण आपल्या जीवनामध्ये ध्यान मनन चिंतनाद्वारे या सर्व सुखाला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा। आजच्या धम्म प्रवचनाचा हा एकमेव उद्देश आहे की माणसाने कर्म करताना विचारपूर्वक कर्म करावे, कर्म केल्यानंतर विचारात पडू नये। हे माणसाच्या सुखाचं आहे, समाधानाचं आहे। आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याला उपदेश न देता आज आपण चालू असलेल्या नित्यनियमातील धम्मपद कथा आणि गाथा या ग्रंथातील 68 क्रमांकाची एक सुंदर अशी गाथा आणि त्यावरील असलेली कथा अर्थात तथागत सम्यक संबुद्धाचा उपदेश ऐकलेला आहे। या सत्य वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशा प्रकारची मंगलमैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो आणि आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो।